हेटवणे धरण परिसरात खारेपाट ग्रामस्थांचे जल आंदोलन। कोट्यवधी रुपये खर्चूनही खारेपाटातील जनता तहानलेलीच। पेण तालुक्यातील खारेपाट भागातील ग्रामस्थ गेल्या अनेक दशकांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत। वारंवार आंदोलने व उपोषणे करूनही पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी थेट हेटवणे धरणावर हंडा मोर्चा काढून तेथील कालव्यामध्ये उतरून जल आंदोलन केले। ग्रामस्थांची मुख्य मागणी हेटवणे धरणातून नवी मुंबईला जाणारे पाणी तत्काळ थांबवावे, जल बोगदा प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द करावा आणि लवकरात लवकर कार्यारंभ आदेश द्यावा अशी होती। या आंदोलनात खारेपाट विभाग संकल्प विकास संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी, नंदा म्हात्रे तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, हेमंत पाटील, सीआर म्हात्रे, राजन झेमसे, राजेंद्र म्हात्रे, बळीराम भोईर आदींसह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते। आमच्या हक्काचं पाणी आहे, आम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या हक्काचं पाणी मागत नाही। जमिनी आमच्या, सगळं पैसा आमचा, सगळं आमचं आणि पाणी दुसऱ्याला देणार आणि त्यातही आमचे लोकप्रतिनिधी मूग गिळून बसत असतील तर लाज वाटते मला अशा लोकप्रतिनिधी। सदर प्रकल्पाची प्रक्रिया पूर्ण असून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे। मंजुरी मिळताच कालव्याचे काम सुरू होईल असे सहाय्यक अभियंता RS कापाले यांनी स्पष्ट केले। दरम्यान प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून संबंधित अधिकाऱ्यांवर सेवा हमी कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळेपर्यंत आंदोलने सुरूच राहतील असा इशारा खारेपाट संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी यांनी दिला। पाण्याचा टेंडर निघालाय, त्याची सेवा हमी कायदा जो आहे त्याच्यानुसार जे संबंधित अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहोत।